कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटू नये. नसरापुरातील पीडित मुलीच्या वडिलांची मागणी. नराधमाला फाशी होईपर्यंत भेटू नका, न्याय द्या, स्पष्ट केली भूमिका. नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल. गृहमंत्री फडणवीसांचं आश्वासन. प्रकरण लवकर मार्गी लावणार असल्याचीही दिली माहिती. नसरापूर प्रकरणात सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. आरोपीच सरकार आहे. संजय राऊत संतापले. राज्याचे गृहमंत्रीच आरोपी असल्याचीही टीका. नसरापुरातील अत्याचारानंतर भोर राजगड तालुका बंद. आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी. चिमुरडीला न्याय देण्यासाठी भोर राजगड तालुका बंदची हाक. नसरापुरातील घटनेला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी. सतेज पाटील यांची मागणी. नसरापुरातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यविधी. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबियांची मागणी. चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग. अरुण गयाप्रसाद मिश्रा असं नराधमाचं नाव. घराच्या कंपाऊंडमध्ये जाऊन अत्याचाराचा प्रयत्न. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडू यांनी केला निर्धार. ऐऱ्या गैऱ्या नेत्याला नाही, शिंदेंना स्वीकारलंय कडूंचं विधान. भंडाऱ्यात नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव. चाहता पैशांचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात हत्येचा थरार. मुकुंदवाडी हत्या प्रकरणाच्या व्हिडिओनं संभाजीनगर हादरलं. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. सिडकोच्या 18,876 घरांची सोडत लांबणीवर. सोडत पुढे ढकलल्यानं फॉर्म भरणारे ग्राहक आर्थिक संकटात. सिडकोनं सोडत काढावी, अन्यथा पैसे परत करावेत, ग्राहकांची मागणी. नवी मुंबईच्या एपीएमसीत आंब्यांवर घातक रसायनांची फवारणी. कृत्रिमरित्या आंबा पिकवल्याचा धक्कादायक प्रकार. अन्न आणि औषध विभागाकडून आंबे व्यापाऱ्यावर कारवाई. नागपुरात उष्माघातानं तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय. तिघही बेशुद्ध अवस्थेत आढळले. जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर बुलढाण्यात पालकमंत्र्यांना जाग. 1.5 वर्षापासून बंद असलेल्या एमआरआय युनिटचं केलं लोकार्पण. गेल्या 1.5 वर्षापासून रुग्णांना धरलं जात होतं वेठीस. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई. 1 किलोमीटरपर्यंत पेट्रोल पंपावर रांगा. शेती मशागतीच्या कामं खोळंबली. इराणला टोल दिला तर खैर नाही. अमेरिकेचा जगाला सज्जड दम. सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार. दिल्लीतील विवेक विहारमध्ये अग्नितांडव. 9 जणांचा मृत्यू. 4 मजली इमारतीला लागली होती भीषण आग.